माझा अपमान झाला. तू काय केलं? मी काय नव्हतं केलं. बरं येतो बाबा टीचरने मला सगळ्यांसोबत आमचे धरायला लावले. सगळ्यांसोबत मला खूप अपमान झाला. सगळ्यांसोबत आमचे धरायला लावले का? हो. चालेल. तू काय केलं होतं? काहीच नव्हतं. चालेल, मी शाळेत येऊन तुझ्या. तो दिवसभर रडत होता. डिस्टर्ब झाला म्हणून काय आमचं पकडायला होतं. जाय तू जाऊन बस बघू कोण काय करतो. 4 4 5 नमस्कार. नमस्कार. काल तू गेलेला आधी तू आमचे पकडे लावले. तसं नाही, तू मस्ती करत होता. नाही रे, इकडे मस्ती करत होता का? नाही बाबा. पोरांनो, मस्ती करत होता का? हो. पोरांनी टीचर खोटं बोलते ते का? जर कोणी मस्ती केली तर माझ्यासारखं वाईट करून नाही. त्याच्याबद्दल मी माफी मागतो. सॉरी टीचर. आणि ऐकले का पोरांनो, आपण कधी पण आई वडिलांचा आणि शिक्षकांचा आदर केला पाहिजे. 3 4 5 अरे क्षितिज, अरे धैर्य, तू काय करतोयस? अरे मी ड्रायव्हिंगचं काम करतो. तू? मी आता IPS ऑफिसर आहे. अरे वा. तू काय होता आता काय झालंय? आणि काय करू, त्यावेळेस मी शिक्षकांचा आदर सन्मान केला असता, नीट अभ्यास केला असता तर आता पण मी तुझ्यासारखा मोठा ऑफिसर असतो. बघ क्षितिज, तू जर आधी पुस्तकांचा आदर आणि आईबाबांचा शिक्षकांचा मान ठेवला असता तर आता ही नोबत नसते आली. हा ना, आले ते बघायला. चल बाय. आपले धडे गुरुकडून शिकावे आणि आयुष्यात धडे आई वडिलांकडून शिकावे. अनुभवाची शिदोरी अन मायेची ऊब मिळावी, त्याची मस्त पंढरी घडावी. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर विद्यार्थ्यांना आता तुम्ही पाहिलं असेल की क्षितिजची मम्मी आली तर त्यांनी काय सांगितलं की बाबू कोण तुला बसू देत नाही, बस तू जागेवर. म्हणजे हे जे वाक्य आहे तर त्या वाक्यामुळं क्षितिज अभ्यास करत नाहीये आणि तो अभ्यास केला नाही म्हणून त्याला ड्रायव्हर व्हावं लागतं. आणि हा धैर्याचे पप्पा आले होते तर त्यांनी काय सांगितलं, परत अशी मस्ती होणार नाहीये. आणि विशेष म्हणजे टीचरला ते रिस्पेक्ट देतात आणि आपल्या मुलाच्या वतीने ते सॉरी पण म्हणतात. आणि आज त्यांचा मुलगा क्लास 1 अधिकारी झालेला आहे. मग आई वडील जरी आपले पहिले गुरु असतील तर आधी वळण आई वडिलांनी आपल्या मुलांना लावणं गरजेचं आहे.